प्रिय मुलांनो, हे बघा काय आहे? दूध. दूध आपल्याला कुठून मिळतो? दूध कुठून मिळतो? हा, म्हैस यानी भैंस से मिळत आहे आणि बकरी गाय पासून मिळतो, गाय. तर आज आपण गाय हा पाठ वाचूया. चला, मराठीचे पुस्तक काढा. मराठीचे पान क्रमांक 5 व पाठ क्रमांक 5. मी गाय बोलते. हा पाठ आपण आज वाचूया. चला, ऐका, वाचा. मुलांनो, तुम्ही मला ओळखता का? मी आहे गाय. तुम्हाला दूध देते. दूध पिऊन तुम्हाला शक्ती मिळते. तर बघा, आता कौन बोलता है? गाय. कौन बोल रहा है? गाय. ऐसा गाय ये बोलती नहीं है, पर गाय के जबान से ऐसे लिखा होगा, ऐसा लिखा है गाय बोल रही है. तर गाय बोलते. तुम्हाला ओळखता का? तर तुम मुझे पहचानते हो क्या? मी आहे गाय. मी काय देते? गाय काय देते? दूध देते. आपल्याला गाय काय देते? दूध देते. आणि दूध पिऊन तुम्ही काय बनता? तुम्हाला शक्ती मिळते. दूध पिऊन आपल्याला शक्ती मिळते. दुधाची मलाई तुम्ही कधी खाल्ली आहे का? गोड गोड मिठाई मलाईपासूनच बनवतात. तर काय सांगता तुम्ही? कधी दुधाची मलाई खाली है? मलाई मतलब मलाई. तुमने कभी दूध की मलाई खाई है? जो मीठी मीठी मिठाई खाते हैं, गोड गोड म्हणजे मीठी मीठी मिठाई. ते कुठून कशापासून बनते? मलाईपासून. मिठाई मलाईपासून बनते. आणि मलाई कुठून येते? दूधावरून. दूध के ऊपर मलाई रहती है ना, दूध के ऊपर हम गर्म करते हैं दूध, तो मलाई आ जाती है. तो मलाई दूध से बनती है, और मलाई से क्या बनती है? मिठाई. हे दही आहे. दही दुधापासून बनतं. दह्यापासून श्रीखंड, लस्सी बनते. तुम्हाला आवडते ना चवदार लस्सी? आता काय दिलं बघा, हे काय आहे? दही दिली आहे. आता दही कशापासून बनते? दुधापासून. आणि दूध तुम्हाला चवदार मतलब मजेदार. तुम्हाला आवडतं ना? पसंद आहे ना आपको? चवदार लस्सी, मजेदार लस्सी. म्हणजे दुधापासून काय काय बनतं बघा. मलाईपासून मिठाई. आणि दुधापासून काय बनतं? दही. दह्यापासून काय बनतं? श्रीखंड. श्रीखंड मालूम है? श्रीखंड थोड़ा खट्टा मीठा रहता है, मिलता है बाजार में. हे आहे ताक. सर्वांनाच आवडतं. दुधापासून दही आणि दह्यापासून ताक बनतं. ताक मालूम? ताक मतलब छाछ. दूध से दही और दही छाछ, जब हम घी निकालते हैं उससे, तो दही से घी निकालते हैं ना, दही जमा करके, तो उससे जो घी के बाद जो पतला हिस्सा बचता है वो होता है ताक या छाछ. तो दूध से क्या बनता है? दुधापासून काय बनतं? दही बनते. आणि दह्यापासून काय बनतं? छाछ या ताक. ताकापासून लोणी व लोण्यापासून तूप मिळतं. हे आहे तूप. भातावर तूप, चपातीवर तूप, किती छान लागतं खायला. ताकापासून लोणी. ताक से क्या बनता है? लोणी यानी मक्खन. जो जमा करते हैं ना घी, वो मक्खन. और मक्खन से क्या बनता है? तूप म्हणजे घी. तूप दिलाय ना बघा. तूप म्हणजे घी. तो लोणी से क्या मिलता है हमें? तूप घी मिळतं आहे. घी कसं खातात? चपातीवर, भातावर. लोक चावल पर, भातावर, रोटीवर किंवा चपातीवर खाऊन तूप टाकून खातात. आणि ते खूप चांगलं लागते. आणि लोग चावल पर, रोटी पर तूप डालकर खाते हैं, घी डालकर खाते हैं, और बहुत अच्छा लगता है खाने में. पनीर कोणाकोणाला आवडतं? आपण पनीरापासून बनलेली भाजी खातो. हे पनीर दुधापासूनच बनतं बरं का. रसगुल्ला, रसमलाई तर सर्वांनाच आवडते. तर पनीर मालूम तेरा? पनीर देखा है आपने? कैसे आता भाजी बनती है इसकी? चौकोन रहता है भाजी में, सफ़ेद. तर पनीर की भाजी खूप आवडते, बहुत अच्छी लगती भाजी. हे पनीर कहाँ से बनता है? कुठून बनतं आहे पनीर? दुधापासून. हे पनीर पण दुधापासूनच बनतं आहे. दुधापासून काय काय झालं बघा. मलाई झाली, मिठाई झाली, ते ताक झाला, तूप झाला. आता हे काय? पनीर. आणि त्यावर काय बनतं? रसगुल्ला, रसमलाई हे मिठाई आहेत. हे पण दुधापासूनच बनतात.
आणि सर्वांना आवडतात. सबको पसंद आती ही मिठाई, सर्वांना आवडतात. हे कुठून बनतात? दुधापासून. चीज, लोणी पावावर लावून खातात. सँडविचवर चीज किसून टाकतात. हे चीज, लोणी दुधापासूनच बनतं बरं का. आता चीज चीज आपने देखा है कभी? तो ये है चीज़ स्लाइस चीज़ है ये. और ऐसे लोणी है, लोणी तो हमने पढ़े तो वो मस्का, ये मस्का भी इसको भी बोलते हैं लोणी. तर चीज आणि लोणी आपण कसं लावून काढतात? पावा लावून खातात. आणि चीज़ सैंडविच किसून घसते हैं उसको और सैंडविच में डालते हैं. तो लोणी और ये चीज़ किससे बनता है? ये भी दूध से ही बनता है. दुधापासून बनलेले हे सगळे पदार्थ सकस असतात, शक्ती देणारे असतात, कारण दूध हे आरोग्यदायक आहे. अब दुधापासून बनलेले दुसरे जो बनाए आपण जे पाहिलं आता, मलाई, मिठाई, लोणी, चीज, तूप, हे सर्व सकस असतात, बहुत अच्छे होते हैं. आणि आरोग्यदायक मतलब सेहत के लिए हमारे अच्छे होते हैं, हमारे सेहत को ये अच्छा रखते हैं. आता सांगा बरं, दुधापासून आणखी काय काय बनवतात? अब तुम बताओ, दूध से और क्या क्या बनता है? हमारे घरों में क्या बनता है? खीर बनती है. आणि काय बनतं? शीरखुर्मा. सर्व आपण दुधापासूनच बनवतो. आपण तर काय काय पाहिलं बघ, दुधापासून खूप सारे चीज़ें बनतात. दुधापासून आपण पाहिलं आहे मलाई बनते, तूप बनतो, श्रीखंड बनतो, दही बनते, आणि मलाई मिठाई बनवतात, चीज बनवतात, तूप बनवतात, लोणी बनवतात. आणि आपण आपल्या घरात खीर बनवतो, शीरखुर्मा बनवतो. आणि दुधापासून खूप खूप सारे चीजे हे खूप आपण बनवतो. आणि दुधापासून बनलेले हे पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात, आरोग्यदायक असतात, सेहत के लिए हमारे अच्छे होते हैं.